छत्रपती संभाजीनगर शहरातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. पण मात्र तो जो नवरा होता त्याच्या बहिणीला एक मुलगा होता आणि त्याच्या बहिणीचं निधन झाल्यामुळं त्या पुरुषाचा जो भाचा आहे तो शिक्षणासाठी मामाच्या घरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आला होता. मग या ठिकाणी आल्यानंतर त्याचं तो शिक्षण पूर्ण घेत होता. मामासुद्धा कामाला जात होता आणि तो भाचा त्याचं शिक्षण घेऊन मामीसोबत त्या ठिकाणी राहत होता. मग बघता बघता काही दिवस गेल्यानंतर जेव्हा जेव्हा मामा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती मामी त्या भाच्याला जवळ बोलवायची. त्याच्या नको त्या ठिकाणी टच करायची, नको त्या ठिकाणी स्पर्श करायची, त्याला जवळ आवळू आवळू धरायची. कधी कधी त्याच्यासोबत नको नको त्या गोष्टीसुद्धा बोलायची. आता ते जे पोरगं होतं भाचा ते जास्त काही मोठं नव्हतं. 18 वर्षापेक्षा काही वर्षांनी त्याचं वय कमी होतं. पण तरीसुद्धा मामाच्या घरी राहत असल्यामुळं मामी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं ते ऐकत होतं. मग अशा पद्धतीनं मामी त्याच्यासोबत असं नको तसं नको तसं नको किंवा नको तसं बोलू बोलू त्या भाच्याला जवळजवळ घेत होती. आणि जेव्हा जेव्हा त्या पोराचा मामा घरी नसायचा तेव्हा तेव्हा मामी भाच्याला जवळ घेऊन झोपत होती. आणि एक दिवस या सगळ्या माध्यमातून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका.